रत्नागिरीमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। खेड नगर परिषदेतील जागा वाटप मान्य नसल्याची ही तक्रार आहे। स्वबळावरती जिंकण्याची शक्यता आहे आणि भाजपच्या वाट्याला केवळ 3 जागा आहेत, त्यामुळे राजीनामा देण्याचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा इशारा आहे। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना देखील पत्र देण्यात आले। खेड दापोली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांची ही खतखत बाहेर आली आहे। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीवरती देखील पत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याकडनं। तुषार, काय नेमकं रत्नागिरीतलं चित्र? कोकणामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जागांवरून महायुतीमध्ये वादाची ठिंगी सुरू असल्याचं पाहायला मिळते। शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला रोष ओढवल्याचं पाहायला मिळते। जवळपास भाजपाच्या माजी आमदारासह 39 पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा पवित्रा घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दार ठोठावत त्यांना या ठिकाणी पत्र लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खेड नगर परिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना केवळ 3च जागा मिळाल्याने या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रमुख बावनकुळे यांना पत्रामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। त्याचप्रमाणे राज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर बोलणं थांबवावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जागा वाटप न्याय सन्मानजनक जर झालं नाही तर आम्ही पदाधिकारी म्हणून राजीनामा देऊ असं या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।